हॅलो स्टुडंट, जसं की आपण पाहिलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघत होतो बेसिक अकाउंटिंग टर्म्स म्हणून कोणत्या आहेत त्या या ठिकाणी बघत होतो आपण. त्यामध्ये सगळ्यात आधी पाहिलं आपण की बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते पाहिलं या ठिकाणी. गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करून आपण बिझनेसमध्ये एखादं ट्रान्झॅक्शन व्यवहार काय करत असतो, क्रिएट करत असतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे बिझनेस ट्रान्झॅक्शनचे टाईप्स पाहिले की कोणकोणते बिझनेस ट्रान्झॅक्शनचे प्रकार असतात. त्यामध्ये पाहिलं होतं आपण की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन हे महत्त्वाचे दोन प्रकार असतात बिझनेस ट्रान्झॅक्शनचे. आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात आणि त्याचाच मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचाच आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत अकाउंटमध्ये. ठीक आहे. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे दोन प्रकार पडतात. त्यामध्ये फर्स्ट कॅश ट्रान्झॅक्शन आणि सेकंड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. अशा प्रकारे महत्त्वाचे तीन ट्रान्झॅक्शनचे प्रकार आहेत: कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन अँड बार्टर ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. त्याचप्रमाणे पाहिलं होतं आपण की कॅपिटल म्हणजे काय. तर कॅपिटल म्हणजे आपण पाहिलं होतं की एखादा बिझनेसमॅन असेल, प्रोप्रायटर असेल, ओनर असेल, तो काय करतो, त्याचा बिझनेस स्टार्ट करण्याच्या पूर्वी जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो बिझनेसमध्ये त्यालाच म्हणतो आपण कॅपिटल. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण की ड्रॉइंग म्हणजे काय हे देखील पाहिलं होतं. ड्रॉइंग म्हणजे ड्रॉइंग या शब्दाचा अर्थ उचल असा होतो हे पाहिलं होतं की जसं ज्या प्रकारे आपण बिझनेसमध्ये काही अमाऊंट इन्व्हेस्ट करतो त्याच प्रकारे काही अमाऊंट विथड्रॉ सुद्धा करत असतो, काढत सुद्धा असतो. ठीक आहे. तर कोणकोणती अमाऊंट काढतो किंवा काय काय आहे जे बिझनेसमधून आपण विथड्रॉ करतो. तर कॅश विथड्रॉ करतो, बरोबर. लहान मोठे खर्चे एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी बिझनेसमधून काही कॅश जी आहे ती पर्सनल यूजसाठी त्याचा वापर करतो आपण हे पाहिलं होतं. त्याचप्रमाणे कॅश नंतर गुड्स म्हणजे लहान मोठ्या वस्तू ज्या आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करत असतो पर्सनल यूजसाठी. त्यानंतर पाहिलं होतं की ॲसिड्स म्हणजे संपत्ती सुद्धा आहे लहान मोठी अशी की ज्याचा यूज आपण पर्सनल यूजसाठी करतो हे पाहिलं होतं. आणि ज्या वस्तूंचा बिझनेसमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा वापर ज्यावेळेस आपण पर्सनल यूजसाठी करतो त्यालाच या ठिकाणी ड्रॉइंग म्हणतात. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं होतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये. आणि हे जे काही बेसिक टर्म्स मी तुम्हाला समजून सांगते हे तुम्हाला रोज रीड करायचे. ठीक आहे. आणि हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत पुढे प्रॅक्टिकल ज्यावेळेस प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करतात म्हणजे त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला रोज वाचायचे, बेसिक टर्म समजून घ्यायचे. ठीक आहे. आणि आता तर तुम्ही फक्त समजून घ्या की कशाला काय म्हणतात, कशाला काय नाही. कारण की नंतर ज्यावेळेस प्रॅक्टिकल तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यावेळेस तुम्हाला आपोआप कळेल की आपण म्हणजे या सर्व टर्म्स जे आहेत त्याचा यूज कशा प्रकारे करतो. ठीक आहे. त्यानंतर बघत होतो आपण बेसिक आपल्या टर्म्स ज्या आहेत. तर या ठिकाणी आपण बघणार आहोत सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय. तर दोन्ही अगदी अपोजिट डेफिनेशन्स आहेत या ठिकाणी. सन्ड्री या शब्दाचा अर्थ असं होतो की विविध. ठीक आहे. सन्ड्री म्हणजे काय, विविध. हे बघा अगदी म्हणजे वेगवेगळे म्हणजे शब्द आहेत जे की तुमच्या कानावर कधी पडलेही नसतील. ठीक आहे. आणि याचाच तुम्हाला नंतर सराव करायचा आहे. हे शब्द तुम्हाला येणारे या टर्म्स ज्या आहेत त्या रोज रीड करणं आहे तुम्हाला. कशाला काय म्हणतात, कशाला काय नाही हे परत एकदा समजून घेणं गरजेचं आहे. तर सन्ड्री या शब्दाचा अर्थ असा होतो विविध. डेटर्स म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो ऋणको. आता हे ऋणको म्हणजे काय किंवा सन्ड्री क्रेडिटर्स धनको म्हणजे काय हे तर तुम्हाला सांगणारच आहे. तर याला हे बघा सगळ्यात आधी सन्ड्री डेटर्स याला काय म्हणतो आपण, डेटर्स. स्पेलिंग बघा DEBTORS डेटर्स. पण बरेचसे विद्यार्थी याला डेप्टर्स असं रीड करतात. तर या ठिकाणी बी जो आहे हा सायलेंट आहे तर याला तुम्हाला डेटर्स असं रीड करायचं. ठीक आहे. काय रीड करायचं, डेटर्स. तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचं की डेटर्स. जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. ठीक आहे. तुम्ही याला डेबर्टर्स नाही म्हणायचं, डेटर्स म्हणायचं. येते लक्षात. त्यानंतर सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय ते बघू आधी. सगळ्यात आधी डेफिनेशन बघू. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स और सर्व्हिस ऑन द क्रेडिट इज नोन ॲज डेटर्स. आता डेटर्स म्हणजे काय की डेटर म्हणजे असा एक पर्सन, असा एक व्यक्ती की ज्याला बिझनेसमध्ये गुड्स आणि सर्व्हिस जो रिसीव्ह करत आहे, ज्याला मिळत आहे, जो रिसीव्ह करत आहे त्याला आपण म्हणणार सन्ड्री डेटर्स किंवा मग डेटर्स असं सुद्धा रीड करू शकतो. डेटर्स किंवा सन्ड्री डेटर्स. ठीक आहे. येते लक्षात. सन्ड्री डेटर्स म्हणजे काय, असा एखादा व्यक्ती की ज्याला बिझनेसमधल्या काही गुड्स किंवा सर्व्हिस जो रिसीव्ह करत आहे किंवा त्याला भेटत आहे, मिळत आहे, त्यालाच आपण म्हणणार सन्ड्री डेटर्स. डेटर्स इज अ पर्सन हू हॅज ओन द मनी टू द बिझनेस. त्याला काय करावं लागतंय, काही मनी किंवा पैशाच्या स्वरूपात काही अमाऊंट काय करावं लागते, पे करावं लागते. का बरं पे करतो
तो अमाऊंट का बरं पे करतोय? कारण की तो गुड्स आणि सर्व्हिस काय करतोय? रिसिव्ह करतोय. बरोबर. मला जर एखादी वस्तू मी रिसिव्ह करत असेल, गुड्स ज्याला आपण माल म्हणतो, कोणतीही वस्तू, लहान वस्तू, जर मी ती रिसिव्ह करत असेल तर त्याच्या बदला समोरच्या व्यक्तीला काय पे करणार? मी कॅश पे करणार. बरोबर. म्हणजे डेटर्स म्हणजे कोण? असा व्यक्ती की जो काय करतोय? गुड्स आणि सर्व्हिसेस काय करतोय? रिसिव्ह करतोय, घेतोय. जर तो गुड्स आणि सर्व्हिसेस जो आहे तो रिसिव्ह करतोय, घेतोय, तर त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी पे करावं लागणार की नाही? ठीक आहे. म्हणजे त्याला काहीतरी कॅश पे करावं लागणार. त्याच्या अपोजिट अगदी सनरी क्रेडिटर्सची डेफिनेशन आहे. बघा सगळ्यात आधी, इज अ पर्सन हू बिझनेस टू हॅज पेड फॉर गेटिंग गुड्स और सर्व्हिस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स म्हणजे कोण? की असा व्यक्ती जो काय करतोय? गुड्स आणि सर्व्हिस, बिझनेस ट्रान्झॅक्शन क्रिएट करताना गुड्स आणि सर्व्हिस काय करतोय? प्रोव्हाइड करतोय किंवा देतोय किंवा मग पे करतोय. ठीक आहे. आणि मला सांगा की जर सनरी क्रेडिटर्स म्हणजे काय? जसं मी सांगितलं तुम्हाला की जो व्यक्ती गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय किंवा देतोय, जर तो गुड्स आणि सर्व्हिस देत असेल तर त्याच्या बदल्यात काय रिसिव्ह करणार? कॅश रिसिव्ह करणार. तर त्यालाच आपण सनरी क्रेडिटर्स म्हणतो. जसं की बघायचं, राम आणि श्याम दोघ जण मित्र आहे. सपोज राम आणि श्याम. श्यामने काय केलं? 1000 गुड्स काय केले? सोल्ड केले, विकले. कोणाला? रामला. या ठिकाणी श्याम काय करतोय? गुड्स काय करतोय? प्रोव्हाइड करतोय किंवा पे करतोय. कोणाला? रामला. म्हणजे राम काय करतोय? तर गुड्स रिसिव्ह करतोय. तर मग या ठिकाणी राम हा असणारे डेटर्स आणि श्याम असणारे क्रेडिटर्स. श्याम क्रेडिटर्स का असणार? कारण तो गुड्स आणि सर्व्हिसेस जे काय असते एक्सेट्रा, ठीक आहे, तो काय करतो? ते प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे हा असणारे क्रेडिटर्स आणि हा असणारे डेटर्स. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंय की डेटर्स म्हणजे काय आणि क्रेडिटर्स म्हणजे काय. डेटर्स म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस रिसिव्ह करणार आणि क्रेडिटर्स म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करणार. येते लक्षात? हां. त्यानंतरची डेफिनेशन आहे आपली बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय? बघा या ठिकाणी सगळ्यात आधी डेफिनेशन बघू आपण. An unrecoverable amount from a debtors is known as bad debts. बॅड या शब्दाचा अर्थ काय होतो? वाईट. ठीक आहे. बॅड या शब्दाचा अर्थ काय होतो? वाईट. आणि डेट्स म्हणजे लहानातील लहान अमाऊंट किंवा कर्ज थोडक्यात. ठीक आहे. तर अशी अमाऊंट, अशा प्रकारची अमाऊंट जी की डेटर्सला रिकवर झालेली नाही, मिळालेली नाही, अशी अमाऊंट. कोणाला? डेटर्सला. जो कोणी व्यक्ती घेणारा होता, हा, त्याला ती अमाऊंट रिसिव्ह झालेली नाही, त्यालाच आपण म्हणतो डेटर्स. आता बघा, तुम्ही बिझनेस करताय, तर बिझनेस करताना बऱ्याच वेळेस काय होतंय की एखादा व्यक्ती आहे, हा, त्याला तुम्ही काय करताय की काही कॅश दिली त्याला, तर त्यांनी तुम्हाला बऱ्याच वेळेस मागून सुद्धा वापस दिली नाही, तर तुम्ही काय करणार? ती अमाऊंट सोडून देणार. ठीक आहे. तुम्ही म्हणा जाऊ द्या, त्यांनी मला बऱ्याच वेळेस मागून सुद्धा कॅश मला वापस दिली नाही, तर मी ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट बॅड डेट्स म्हणून रेकॉर्ड करणार. ठीक आहे. बॅड डेट्स म्हणून मी काय करणार? ती अमाऊंट रेकॉर्ड करणार. बॅड डेट्सची जी अमाऊंट आहे ती लहान अमाऊंट असते. ठीक आहे. 1000, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये. जर सपोज बिझनेसमध्ये जर मी एखाद्या व्यक्तीला देते, ते मी जर मला वापस दिलीच नाही, कुणाला? डेटर्सला, म्हणजे जो रिसिव्ह करणारा होता त्याला जर ती अमाऊंट भेटली नाही, हां, तर ती अमाऊंट तो जो बिझनेसमॅन आहे, प्रोप्रायटर आहे, ओनर आहे, तो बॅड डेट्स म्हणून काय करणार? रेकॉर्ड करणार. येते लक्षात? आणि हा काय असतो? तुमचा एक प्रकारचा रेव्हेन्यू लॉस असतो बिझनेसमधला. काय असतो? इट इज अ रेव्हेन्यू लॉस इन द बिझनेस. म्हणजे एक प्रकारचा वार्षिक तो लॉस असतो तुमचा. हां. तर या ठिकाणी लक्षात आले तुम्हाला सनरी डेटर्स, सनरी क्रेडिटर्स आणि बॅड डेट्स. जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करा आणि बघा. ठीक आहे. रिपीट करा. येते लक्षात? तर नेक्स्ट या ठिकाणी बघणार आहोत आपण गुडविल. गुडविल म्हणजे काय? ठीक आहे. तर गुडविल म्हणजे जसं की मी सांगितलं, इथं मराठीत लिहून दिलंय, नावलौकिक. गुडविल म्हणजे काय? नावलौकिक. सगळ्यात आधी डेफिनेशन बघू. गुडविल म्हणजे काय? गुडविल संदर्भात बरेचसे ऍडजस्टमेंट करायचे आहे तुम्हाला 12वी मध्ये सुद्धा, पुढे आणि 11वी मध्ये सुद्धा. त्यामुळे गुडविल म्हणजे काय ते समजून घेणं सगळ्यात गरजेचं आहे. ठीक आहे. डेफिनेशन बघा. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ द बिझनेस इन द टर्म्स ऑफ मनी. गुडविल इज अन आवर इंटेन्जिबल ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे काय? तर संपत्ती.
म्हणजे काय? संपत्ती. तसं तुम्ही खाली लिहून दिले ॲसेट्स म्हणजे संपत्ती. ठीक आहे. गुडविल म्हणजे काय? ही एक इंटॅन्जिबल ॲसेट्स आहे. म्हणजे काय की न दिसणारी ॲसेट्स म्हणजे संपत्ती की जी दिसत नाही. आता तुम्ही म्हणता या ठिकाणी की अशी कोणती संपत्ती की जी आपल्याला दिसत नाही किंवा असे कोणते ॲसेट्स आहे की जी म्हणजे आपण बघू शकत नाही वगैरे. ठीक आहे. हे बघा, गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. गुडविल काय? एक रेप्युटेशन आहे आपल्या बिझनेसमध्ये. इन द टर्म्स ऑफ मनी म्हणजे त्याला आपण मेजर करतो टर्म्स पैशामध्ये त्याला आपण मेजर करतो. आणि प्रत्येक बिझनेसमॅनच्या बिझनेसमध्ये गुडविल ही त्याची सगळ्यात मोठी ॲसेट्स असते. आता गुडविल म्हणजे काय? तर नावलौकिक. त्या एखाद्या बिझनेसमॅनने जितकं मार्केटमध्ये त्याचं नाव कमवलं त्यालाच आपण गुडविल म्हणतो आणि हीच त्याची सगळ्यात मोठी ॲसेट्स असते. ठीक आहे. आणि ही कशी असते? इंटॅन्जिबल असते. दिसते का? नाही. म्हणजे जसं की ॲसेट्स कोणकोणते असतात आपल्या म्हणजे संपत्ती कोणकोणती असू शकते? बिल्डिंग झालं, एखादी लँड झालं, जमीन झालं, प्लॉट घेतला तुम्ही विकत, परत फर्निचर असेल, तुमचं घर असेल स्वतःचं. ठीक आहे. ह्या ज्या वस्तू आहे त्याला तुम्ही संपत्ती म्हणतात, ॲसेट्स म्हणतात. ठीक आहे. या कशा तुम्ही बघू शकता, त्याला स्पर्श करू शकतात. बिल्डिंग असेल, घर असेल, एखादा प्लॉट असेल किंवा कॅश ज्याला आपण पैसे म्हणतो ते सुद्धा ती काय तुमची ॲसेट्स असेल एक प्रकारची. तर या ठिकाणी आपण बघणार तर आहोतच पुढे की ॲसिड्स कोणकोणते असतात आणि ॲसिडचे टाईप सुद्धा बघणार आहोत की कोणकोणते प्रकार असतात ॲसिड्सचे. बट ही जी गुडविल आहे सगळ्यात वेगळ्या प्रकारची गुडविल आहे. ठीक आहे. सॉरी, ॲसिड्स आहे. ही काय? एक वेगळ्या प्रकारची ॲसिड्स आहे जी की दिसत नाही आपल्याला, बट ती ॲसिड्स आहे तुमची. आता बघा कशा प्रकारे. मी सपोज एक एक्झाम्पल देते तुम्हाला की सपोज एखाद्या मार्केटमध्ये 3 दुकान आहेत, 3 जनरल स्टोअर्स आहेत. एक जनरल स्टोअर सपोज ए, बी आणि सी ही 3 दुकाने सपोज मार्केटमध्ये जनरल स्टोअर्स आहे तिन्ही. हे ए जे दुकान आहे ते 10 वर्षापूर्वीचं दुकान आहे. हे ए दुकान जे आहे ते उघडून 10 वर्ष झाले म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीचं दुकान. आणि हे जे बी हे दुकान आहे हे याला 1च वर्ष झाले त्याचं ओपनिंग होऊन, 1च वर्ष झाले. आणि सी जे दुकान आहे त्याचं अगदी 2 दिवसापूर्वी काय झाले त्याची ओपनिंग झाली. असे 3 दुकाने. मला सांगा की त्या मार्केटमध्ये जे आसपासचे लोक आहेत सगळ्यात जास्त कोणत्या दुकानात जाणार? कोणत्या जनरल स्टोअरमध्ये जाणार? कोणत्या जनरल स्टोअरमध्ये जाणार? ए मध्ये. ए नावाचं जे दुकान आहे त्याच ठिकाणी जाणार. का बरं जाणार? कारण की त्याची तेवढी मार्केटमध्ये रेप्युटेशन आहे, गुडविल आहे, नावलौकिक आहे आणि ओळख आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त लोक त्याच दुकानामध्ये जाणार. ह्या दुकानामध्ये सुद्धा जाणार आणि इथे सुद्धा जाणार, पण कमी प्रमाणात. ठीक आहे. तुमच्या हे आसपास आजूबाजूला अशी दुकानं असतात की जी वर्षानुवर्षे म्हणजे बरीचशी जुनी दुकानं असतात आणि तुम्ही सहसा त्याच दुकानात जाता. का? कारण की तुमची तिथे ओळख असते. म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनची गुडविल ही जी काय आहे ती इंटॅन्जिबल ॲसेट आहे की जी की दिसत नाही, पण ती तुमची म्हणजे त्या बिझनेसमॅनची सगळ्यात मोठी ॲसेट्स असते. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंय की नावलौकिक म्हणजे रेप्युटेशन जी आहे ती त्यालाच आपण गुडविल म्हणतो. तर त्यानंतर आहे ॲसेट्स. आता ॲसेट्स म्हणजे काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे संपत्ती, तुमची संपत्ती त्याला काय म्हणतो आपण? ॲसेट्स. या ठिकाणी तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित लर्न करायचे आहे. ठीक आहे. स्पेलिंग चुकता कामा नये. ॲसेट्स म्हणजे काय? संपत्ती. सगळ्यात आधी डेफिनेशन बघू. एनी फिजिकल थिंग्स ऑर राईट ओन दॅट हॅज मॉनिटरी व्हॅल्यू इज नोन ॲज ॲसेट्स. अशी एखादी गोष्ट की ज्याला काय एखादी मॉनिटरी व्हॅल्यू, ठीक आहे, विशिष्ट किंमत आहे एखाद्या गोष्टीला आणि फ्युचरमध्ये त्यापासून तुम्हाला काहीतरी बेनिफिट मिळू शकतं, फायदा होऊ शकतो, त्यालाच आपण ॲसेट्स म्हणतो. तर आता कोणत्याही प्रकारचे ॲसेट्स आहे त्याला मॉनिटरी जर व्हॅल्यू असेल, विशिष्ट किंमत असेल, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन पाहिल्या की मॉनिटरी व्हॅल्यू किंवा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय. ठीक आहे. तर ॲसेट्स म्हणजे काय की अशी एखादी गोष्ट की ज्याला एक तर तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचं बेनिफिट आहे, फ्युचरमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे किंवा त्याला एखादी विशिष्ट किंमत आहे, त्यालाच आपण म्हणतो ॲसेट्स. म्हणजे त्याला थोडक्यात सांगायचं झालं तर मराठीत म्हणतो संपत्ती. एक्झाम्पल दिले ॲसेट्स कोणकोणते असतात. या एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ॲसेट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. लँड ज्याला आपण जमीन म्हणतो ही सुद्धा काय आहे? एक प्रकारची ॲसेट्स आहे. बिल्डिंग
तुम्हाला माहित असेल, ती सुद्धा काय ऍसिड्स आहे. प्लांट अँड मशिनरी, मोठमोठ्या बिझनेसमध्ये मशिनरी सुद्धा असतात मोठमोठ्या, ठीक आहे. त्याला सुद्धा एक मॉनिटरी व्हॅल्यू असते, विशिष्ट किंमत असते. त्यामुळे प्लांट अँड मशिनरी सुद्धा काय एक प्रकारचे ऍसिड्स आहे. त्यानंतर फर्निचर, याआधी सांगितलं होतं मी की मोठमोठ्या बिझनेसमध्ये बिझनेसमॅन फर्निचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतात, त्यामुळे फर्निचर सुद्धा काय एक प्रकारची तुमची ऍसिड्स आहे. त्यानंतर सॅनिडेटर्स. सॅनिडेटर्स म्हणजे काय की ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी येणं बाकी आहे, मी एखाद्या माझ्या फ्रेंडला पैसे दिले काही, काही दिवसानंतर ती मला ते पैसे वापस करणार आहे, तर ती काय झाली माझी, म्हणजे मी झाले डेटर्स. म्हणजे सॅन्डी डेटर सुद्धा काही प्रकारची ऍसिड्स असते की मला तिच्याकडून काय म्हणजे काही दिवसानंतर का होईना मला कॅश रिसीव्ह होणार आहे किंवा मला माझे पैसे वापस भेटणार, ठीक आहे. तर त्यालाच आपण सॅन्डी डेटर्स म्हणतो आणि ती सुद्धा काय तुमची एक प्रकारची ऍसिड्स, बरोबर. आपण जर एखाद्याला पैसे दिल्यानंतर जर काही दिवसानंतर तो व्यक्ती आपल्याला परत पैसे जर वापस देत असेल तर ती सुद्धा काय तुमची ऍसिड्स आहे की नाही. तर त्यालाच आपण सॅनिडेटर्स म्हणतो, ती सुद्धा तुमची एक प्रकारची ऍसिड्स आहे. त्यानंतर गुडविल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गुडविल सुद्धा काय तुमची एक वेगळ्या प्रकारची ऍसिड्स आहे. या सगळ्या ज्या ऍसिड्स आहेत या टँजिबल आहे, म्हणजे स्थिर आहे, तुम्हाला दिसू शकता, तुम्ही बघू शकता डोळ्यांनी. फक्त गुडविल ही अशी एकच प्रकारची ऍसिड्स आहे जी की इनटँजिबल आहे, तुम्ही बघू शकत नाही तिला, पण ती तुमची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची ऍसिड्स आहे प्रत्येक बिझनेसमॅनची, ठीक आहे, गुडविल. त्यानंतर कम्प्युटर असेल, लहान मोठ्या वस्तू असेल, बऱ्याचशा अशा लहान मोठ्या वस्तू असतात की ज्याला मॉनिटरी व्हॅल्यू असते, विशिष्ट किंमत असते, त्याला सुद्धा आपण ऍसिड्स म्हणून गृहीत धरतो, ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात आलं तुम्हाला ऍसिड्स म्हणजे काय. त्यानंतर आहे लॅबिलिटीज. ज्या प्रकारे आपल्याकडे ऍसिड्स असतात, लॅबिलिटीज म्हणजे काय तर सगळ्यात आधी देयता किंवा मग जबाबदारी. ज्या प्रकारे आपली काही संपत्ती असते त्या प्रकारे आपली काही लॅबिलिटी सुद्धा असतात, देयता सुद्धा असतात बिझनेसमध्ये, की काही कारणास्तव आपल्याला ते काही अमाऊंट जी आहे ती पेड सुद्धा करावी लागते. तर डेफिनेशन बघा सगळ्यात आधी लॅबिलिटीज म्हणजे काय, तर अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर इज नोन ॲज लॅबिलिटीज. बिझनेसमध्ये मधली एखादी अमाऊंट जर मला द्यायची असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याला म्हणतो आपण लॅबिलिटीज. तर लॅबिलिटीज म्हणजे काय तर देयता, स्पेलिंग व्यवस्थित बघायची आहे, किंवा त्याला आपण जबाबदारी सुद्धा म्हणतो, ठीक आहे. एक्झाम्पल बघा की लॅबिलिटीज कोणकोणत्या असतात. लोन, आता एखाद्या बँकेकडून मी लोन घेतलंय तर ते लोन मी फेडण्याची ही काय माझी एक प्रकारची जबाबदारी, आणि यालाच म्हणतात मी लॅबिलिटी. लोन असेल, क्रेडिटर्स असेल, जसं की डेटर्स होते त्याचप्रमाणे क्रेडिटर्स. त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बुडीत कर्ज. हे जे मी खाली मराठीत लिहून दिलंय याचं मिनिंग तुम्हाला सुद्धा हे लिहून घ्यायचंय खाली, जेणेकरून नंतर लक्षात राहील तुम्हाला व्यवस्थित. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, बुडीत कर्ज, म्हणजे की ज्या कर्जाचे हप्ते माझे बाकी आहे फेडण्याचे, ठीक आहे, ज्याचे की मी हप्ते भरलेले नाही, जे की कर्ज पेंडिंग बाकी आहे त्याला आपण म्हणत बँक ओव्हरड्राफ्ट. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च, आणि आउटस्टँडिंग म्हणजे बाकी असलेला खर्च. एक्सपेन्सेस म्हणजे काय, कोणताही खर्च ज्याचा मी म्हणजे उपभोग घेतलाय पण त्याची जी काही अमाऊंट आहे ती पेड केलेली नाही, असा खर्च जो काय आहे बाकी आहे आणि आता माझी जबाबदारी की मी तो खर्च पेड करणार किंवा देणार, ठीक आहे. म्हणजे ती सुद्धा काय तुमची लायबिलिटीज. लहान मोठे खर्च असतात की नाही, रेंट असेल, वेजेस असेल, सॅलरी असेल, पगार असेल, तुमचा जर द्यायचा बाकी असेल तर त्याला म्हणणार आपण आउटस्टँडिंग, म्हणजे बाकी आहे द्यायचा तो एक्सपेन्सेस, आणि ती सुद्धा तुमची एक प्रकारची लायबिलिटी असते. तर या ठिकाणी लक्षात आलं की तुम्हाला ऍसिड्स आणि लायबिलिटी ह्या दोन महत्त्वाच्या म्हणजे अपोजिट गोष्टी आहेत, ऍसिड्स आणि लायबिलिटी. तर यानंतरही आपण काय बघणार आहोत बेसिक अकाउंटिंग टर्म्स या ठिकाणी, बट नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो टुडे विल बी स्टॉप हिअर अँड रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कशन करू.